नमस्कार. उद्या आश्विन वद्य अमावस्या अर्थात लक्ष्मीपूजन. आपल्या दीपावली उत्सवापैकी एक अतिशय महत्त्वाचा, सर्व गुणसंपन्न, ऐश्वर्ययुक्त असा हा उत्सव आणि असा हा सण. उद्याच्या लक्ष्मीपूजनाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. जी व्यक्ती घरामध्ये उद्या लक्ष्मीपूजनाचा विधी करते त्याच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीनारायणाचा वास राहतो. घरामध्ये कधीही दैन्य, दुःख, दारिद्र्य यांना प्रवेश मिळत नाही. घरामध्ये सुख, शांती, आनंद, समृद्धता, ऐश्वर्य, संपन्नता यांनाच अखंड प्रवेश मिळतो. घरातलं वातावरण नेहमी निर्विघ्न, मंगलमय, यशदायक, उत्साहवर्धक अशा स्वरूपाचं निर्माण होतं. म्हणून दीपावलीच्या 5 दिवसापैकी हा लक्ष्मीपूजनाचा एक आगळा वेगळा विधी हा चैतन्यमय स्वरूपाचा असतो. या दिवशी लक्ष्मी स्वरूप मातेचं पूजन करावं. आपल्या देवघरामध्ये किंवा इतर ठिकाणी चौरंगावरती लाल किंवा पिवळ्या वेल्वेटच्या कापड पिसावरती स्वस्तिकचं चिन्ह काढावे. कलशासाठी कमळ स्थापन करावे आणि तांदळाचे ते असावे. त्याच्यावरती कलश स्थापन करावा. आंब्याची किंवा विड्याची पाने त्याच्यामध्ये घालावीत. हळद, कुंकू, अक्षदा, एक सुपारी, धने आणि त्याच्यावरती श्रीफळ या ठिकाणी ठेवावे. बसलेल्या स्वरूपामध्ये अष्टलक्ष्मीचा फोटो किंवा जो लक्ष्मीचा फोटो उपलब्ध असेल तो, त्याच्याबरोबर कुबेर महाराजांचा फोटो असावा. आनंद बाबांचा फोटो असावा. आनंद बाबा यांचा विशेष फोटो असावा. पोटरी घेतलेल्या अवस्थेतला. गणपतीची सुपारी लाल असावी. त्या ठिकाणी 7 विडे मांडावेत. 5 प्रकारची फळे असावीत आणि अशा चैतन्य स्वरूप अशा माता लक्ष्मीचं यथायोग्य असेल पूजन करावे. धूप दीपांचा सुगंध दरवळावा. तुपाची आरती त्या ठिकाणी करावी. या ठिकाणी मातेला साळीच्या लाह्या, बत्ताशे, धन्याच्या अक्षदा, तांदळाच्या अक्षदा आणि फुलांच्या अक्षदा अशा प्रकारच्या अक्षदा मातेला व्हावेत. त्यावेळेस ओ महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् किंवा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या मंत्राचा सतत जप करावा मनामध्ये आणि किमान 33 वेळा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात् या मंत्राचा जप 33 वेळा करा. म्हणजे लक्ष्मीनारायणाचा सदैव वास राहतो. कारण लक्ष्मी तुझे पायाजवळी आम्ही भिक्षेची घालून जोडी येणे तुझ्या ब्रिदावळी कैशी राहील गोविंदा. या युक्तीप्रमाणे ज्या ठिकाणी नारायण असतो त्याच ठिकाणी लक्ष्मी असते. म्हणून प्रथमतः नारायणाचं स्मरण करावं म्हणजे लक्ष्मीचा वास नेहमी आपल्याकडे राहतो. असा चैतन्यमयी हा विधी आपल्या घरामध्ये सहकुटुंब, सहपरिवार या ठिकाणी संपन्न करावा. यथायोग्य पूजा विधी करावे. आपल्या घरातील धनधान्याची पूजा करावी. त्या ठिकाणी घरासमोर पंत्या लावाव्या. त्यावेळेस विविध फटाकड्या उडवाव्यात आणि अशा चैतन्यमय स्वरूपाच्या लक्ष्मीचं आपल्या वास्तूमध्ये पूजन करावे. तसा लक्ष्मीपूजनाला एक अनन्य मुहूर्त असतो. दाते पंचांगानुसार आश्विन वद्य अमावस्या दिवशी प्रतिवार्षिकप्रमाणे उद्या मंगळवारी या ठिकाणी 21 ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी दुपारी प्रथमचा हा मुहूर्त 3 वाजल्यापासून ते दुपारी 4:30 पर्यंत, त्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8:30 पर्यंत व विशेष असा मुहूर्त दाते पंचांगकर्त्यांनी रात्री 10:30 पासून ते मध्यरात्रीच्या 12 या वाजेपर्यंत दाते पंचांगामध्ये असा एक विशेष मुहूर्त दिलेला आहे. बऱ्याच वेळा आपल्या हिंदू सणांच्या वेळेस काही अफवा उठवल्या जातात.
हा दिवस अशुभ आहे, ही वेळ अशुभ आहे, परंतु पंचांगकर्त्यांनी ज्या वेळा दिलेल्या असतात त्या वेळेमध्येच आपण त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं पूजन करा. त्यावेळेस झाडूचं पण पूजन करण्याची एक पद्धत आणि प्रथा आहे, म्हणून त्यावेळेस नवीन झाडूचं सुद्धा पूजन करा. त्या ठिकाणी पायस म्हणून नैवेद्य दाखवावा. दुधापासून बनवलेलं मसाले दूध, विविध प्रकारचे पेढे, फळे, बर्फी असा पण नैवेद्य त्या ठिकाणी महालक्ष्मीला दाखवावा आणि मनोभावे असे त्या माता महालक्ष्मीचं पूजन करावं. आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये अखंड तिचा वास राहावा म्हणून अनन्य भावे माता महालक्ष्मीची सेवा करावी आणि अशा माता महालक्ष्मीचा सदैव कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावा. आपल्या हातून सतकर्म घडावं आणि माता लक्ष्मी आपल्यावरती सदैव कृपा दृष्टीत राहावी म्हणून अश्विन वद्य अमावस्ये दिवशी जो कोणी भाविक यथायोग्य माता महालक्ष्मीचं पूजन करतो त्याचे घरी सदैव नारायण आणि लक्ष्मीचा वास राहतो आणि त्या घरातलं वातावरण नेहमी चैतन्यमय आणि आनंददायी राहते. म्हणून आवर्जून आपल्या घरामध्ये या ठिकाणी अश्विन वद्य अमावस्ये दिवशी महालक्ष्मीचं पूजन करावं. आणि आणखी एक विशेष सूचना भाविकांना की उद्यापासून सलग 3 दिवस आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये किंवा विष्णू स्वरूप मंदिरामध्ये, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा जवळपासच्या कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये आणि विशेष करून आपल्या मुख्य ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये किमान 2, 5, 7, 11 अशा स्वरूपामध्ये पंथ्या त्या मंदिरामध्ये लावावे. म्हणजे आपल्या ग्रामदेवतेची, कुलदेवतेची, इष्टदेवतेची विशेष कृपादृष्टी आपल्यावरती राहते आणि हे वर्ष आपल्यासाठी लाभप्रद होते आणि सदैव आपल्या घरामध्ये अग्निनारायणाच्या कृपेने चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. आपली वास्तू, आपलं घर तेजोमय आणि प्रकाशमान राहतं आणि अखंड नारायणाची कृपादृष्टी आपल्यावरती संपन्न होते. म्हणून करून तरी पहा या युक्तीप्रमाणे किमान 2 पंथ्या सायंकाळी 6:30 ते 6:15 या वेळेमध्ये आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये लावा. म्हणूनच रामकृष्ण.